काय पॉलिटिकल सगळं हॅपनिंग होत होतं. म्हणजे आत्ता जर तुम्ही बघितलं 2 दिवसामध्ये जे राजकारण चालू आहे, मी त्या राजकारणात जाणार नाही. आपलं काम हे सिव्हिल सर्व्हिसेसच्या विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस आणणं आहे, परीक्षाभिमुख अवेअरनेस आणणं आहे आणि त्यांना एक चांगलं प्रशासक म्हणून घडवणं हे आपलं काम आहे. त्यामुळं मग त्यावेळेचं पॉलिटिकल अंडरस्टँडिंग काय आहे? सो धर्म नावाची जी भूमिका आहे, धर्म नावाची जी भूमिका आहे किंवा धर्माचं जी की त्या सगळ्यामधला रोल आहे त्या वास्तूच्या बाबतीत, तो तितका स्ट्रॉंग आहे का? म्हणून मी थोडेसे त्याच्यामधले तुम्हाला डॉट्स असे कनेक्ट करून देतोय की शाहू छत्रपतींनी सांगितलंय की मुघलांचा अवमान होईल. पहिल्या बाजीरावाला सांगितलंय की असं करू नका की ते उत्तरेकडे जे तुम्ही कन्स्ट्रक्शन सुरू केलंय ते थांबवा. मग आता 2 दिवसामध्ये ऐकायला मिळतं की हे धार्मिकच फक्त याला आयडेंटिटी आहे का? धार्मिक आयडेंटिटी नाही आहे का? तर असं सुद्धा नाही आहे. 100% असं म्हणता येत नाही. कारण शनिवारवाडा हा ज्या वेळेला पेशवाई बळकट होत जाते आहे पहिल्या बाजीरावाच्या काळानंतर आणि जे फ्लरिश होत जातं आहे आणि ओव्हरऑल मराठा साम्राज्याची जी सगळी सीमा असतील किंवा पॉवर आहे सगळ्या भारतामध्ये जेव्हा ती अशी उजागर होते त्यावेळेला शनिवारवाड्याचं स्थान हे सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं होतं, राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं होतं, धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं होतं, 100% महत्त्वाचं होतं. पण केवळ धर्म जो काही आहे हा त्याच्यातला एकमेव फॅक्टर नव्हता. केवळ धर्म हा त्यातला एकमेव फॅक्टर नव्हता. त्याच्यामध्ये पॉलिटिकल फॅक्टर्स होते, राजकारण होतं, सत्तेचं राजकारण होतं. अनेक गोष्टी तिथं आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं केवळ इतिहासातल्या कुठल्याही, मी नेहमी म्हणतो बघा, तुम्ही ऐकलं असेल की इतिहासातल्या भूतांना जागृत करायचं नसतं, अदरवाईज ती सगळ्यांच्याच मानगुटीवर बसतात. कारण इतिहास खऱ्या अर्थानं खरं बोलतो जर तो असा स्वच्छ 360 डिग्रीमध्ये पाहिला तर. केवळ एका धार्मिक गोष्टीचं ते नव्हतं, मराठा साम्राज्याचं एक अर्थानं ते लोकेशनसुद्धा होतं.